हाय फ्रेंड्स, आज आपण एक नवीन चॅप्टर सुरू करत आहोत, अंडरस्टँडिंग क्वाड्रिलॅटरल्स. या चॅप्टरच्या पहिल्या पार्टमध्ये आपण कर्व्ज आणि त्याचे टाईप्स बघणार आहोत, तसंच पॉलिगॉन आणि त्याचे टाईप्सही बघणार आहोत. त्याचबरोबर अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ पॉलिगॉन शिकणार आहोत. प्रथम कर्व म्हणजे काय ते बघूया. कर्व, the figure obtained when a pencil tip is moved from one point to the other without lifting on a sheet of paper is called a plane curve. पेन्सिलचा टोक न उचलता एका पॉइंटकडून दुसऱ्या पॉइंटपर्यंत सरकवलं तर आपल्याला जी फिगर मिळते तिला कर्व असं म्हणतात. आता ओपन कर्व्ज म्हणजे काय ते बघा. ओपन कर्व्ज, कर्व्ज हॅव्हिंग डिफरंट बिगिनिंग अँड एंडिंग पॉइंट्स आर कॉल्ड ओपन कर्व्ज. बिगिनिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट वेगवेगळे असणाऱ्या कर्व्जना ओपन कर्व्ज असं म्हणतात. या इथं काही ओपन कर्व्जच्या फिगर्स दिल्यात, नीट बघा. Now closed curves. Curves having same beginning and ending points are called closed curves. Beginning point आणि ending point एकच असणाऱ्या कर्व्सना क्लोज्ड कर्व्स असं म्हणतात. इथं काही क्लोज्ड कर्व्सच्या फिगर्स दिल्यात. सर्कल ही क्लोज्ड कर्व आहे. कर्व्सचा पुढचा प्रकार बघूया, सिंपल क्लोज्ड कर्व. एनी क्लोज्ड कर्व विच डज नॉट क्रॉस इटसेल्फ ॲट एनी पॉइंट इज कॉल्ड सिंपल क्लोज्ड कर्व. कुठल्याही पॉइंटमध्ये न छेदणाऱ्या क्लोज कर्वला सिंपल क्लोज्ड कर्व म्हणतात. इथं आपण काही सिंपल क्लोज कर्वच्या फिगर्स दिल्या, नीट बघा त्या. आता पॉलिगॉन म्हणजे काय ते बघूया. पॉलिगॉन, अ सिंपल क्लोज्ड कर्व मेड अप ऑफ 3 or more straight line segments is called a polygon. 3 किंवा 3 पेक्षा जास्त स्ट्रेट लाईन सेगमेंट्स न बनलेल्या सिंपल क्लोज कर्वला पॉलिगॉन असं म्हणतात. The line segments forming the polygon are called sides of the polygon. ज्या लाईन सेगमेंट्सना पॉलिगॉन बनतो त्या सेगमेंट्सना पॉलिगॉनच्या साइड्स असं म्हणतात. The point of intersection of the adjacent line segments are the vertices of the polygon. लगतच्या लाईन सेगमेंट्सच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला व्हर्टायसेस ऑफ पॉलिगॉन असं म्हणतात. An angle formed by two adjacent sides of a polygon is called an interior angle of the polygon. लगतच्या दोन बाजूनी तयार झालेला अँगल म्हणजेच इंटेरियर अँगल ऑफ पॉलिगॉन. आता बाजूंच्या संख्येवरून पॉलिगॉनचं क्लासिफिकेशन कसं होतं ते बघूया. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिगॉन्स. ज्या पॉलिगॉनमध्ये 3 साइड्स असतात त्याला ट्रायंगल असं म्हणतात.
ज्या पॉलिगॉनमध्ये 4 साइड्स असतात त्याला क्वाड्रिलॅटरल असं म्हणतात. ज्या पॉलिगॉनमध्ये 5 साइड्स असतात त्याला पेंटॅगॉन असं म्हणतात. ज्या पॉलिगॉनमध्ये 6 साइड्स असतात त्याला हेक्झॅगॉन असं म्हणतात. 7 साइड्स असलेल्या पॉलिगॉनला हेप्टॅगॉन असं म्हणतात. 8 साइड्स असलेल्या पॉलिगॉनला ऑक्टॅगॉन असं म्हणतात. 9 साइड्स असलेल्या पॉलिगॉनला नोनॅगॉन असं म्हणतात. 10 साइड्स असलेल्या पॉलिगॉनला डेकॅगॉन असं म्हणतात. Now, diagonals of polygons. Diagonals of polygon म्हणजे the line joining any two non-consecutive vertices of a polygon is called the diagonal. पॉलिगॉनच्या कोणत्याही 2 लगत नसणाऱ्या व्हर्टायसेसना जोडणारी लाईन म्हणजेच डायगोनल ऑफ पॉलिगॉन. इथे एक पॉलिगॉन दिलाय. त्या पॉलिगॉन मधले लाईन सेगमेंट AC, AD, BD, BE आणि CE ह्या डायगोनल्स आहेत. N साइड्स असलेल्या पॉलिगॉनला किती डायगोनल्स असतात हे काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो असा: नंबर ऑफ डायगोनल्स ऑफ अ पॉलिगॉन इक्वल टू n into bracket n minus 3 upon 2, where n equal to number of sides of the polygon. आता आपण पॉलिगॉन्सचे काही टाइप्स बघूया. टाइप्स ऑफ पॉलिगॉन्स. पहिला टाइप आहे कॉन्व्हेक्स पॉलिगॉन. अ पॉलिगॉन इज कॉन्व्हेक्स if each interior angle of a polygon measures less than 180. In such a polygon, the diagonals lie inside the polygon. ज्या पॉलिगॉनच्या प्रत्येक इंटेरियर अँगलचं मेजर 180 डिग्रीपेक्षा कमी असतं त्या पॉलिगॉनला कॉन्व्हेक्स पॉलिगॉन असं म्हणतात. कॉन्व्हेक्स पॉलिगॉनच्या सर्व डायगोनल्स पॉलिगॉनच्या आतल्या बाजूला असतात. आता कॉन्केव्ह पॉलिगॉन म्हणजे काय बघूया. If at least one of the angles of a polygon measures more than 180 degree, then the polygon is called a concave polygon. In such a polygon, one of the diagonals lies outside the polygon. ज्या पॉलिगॉनच्या कमीत कमी एका अँगलचं मेजर 180 डिग्रीपेक्षा जास्त असतं म्हणजेच तो रिफ्लेक्स अँगल असतो त्या पॉलिगॉनला कॉन्केव्ह पॉलिगॉन असं म्हणतात. कॉन्केव्ह पॉलिगॉनची कमीत कमी एक डायगोनल पॉलिगॉनच्या बाह्य भागात असते. आता रेग्युलर पॉलिगॉन म्हणजे काय बघा. अ पॉलिगॉन in which all the sides are of equal length and all the angles are of the same measure is called a regular polygon. ज्या पॉलिगॉनच्या सर्व साइड्स इक्वल लेंथच्या असतात आणि सर्व अँगल्स इक्वल मेजरचे असतात
त्या पॉलिगॉनला रेग्युलर पॉलिगॉन असं म्हणतात. स्क्वेअर, इक्विलॅटरल ट्रायंगल ही रेग्युलर पॉलिगॉनची एक्झाम्पल्स आहेत. ऑल रेग्युलर पॉलिगॉन्स आर कॉन्व्हेक्स. सर्व रेग्युलर पॉलिगॉन हे कॉन्व्हेक्स पॉलिगॉन असतात. आता इर्रेग्युलर पॉलिगॉन्स म्हणजे काय बघा. अ पॉलिगॉन is said to be irregular if the lengths of all or some of the sides of polygon are unequal. ज्या पॉलिगॉनच्या काही बाजू किंवा सर्व बाजू वेगवेगळ्या लेंथच्या असतात त्या पॉलिगॉनला इर्रेग्युलर पॉलिगॉन असं म्हणतात. स्केलन ट्रायंगल हे इर्रेग्युलर पॉलिगॉनचं एक एक्झाम्पल आहे. आता आपण अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ पॉलिगॉन बघूया. फॉर एन साइडेड पॉलिगॉन नंबर ऑफ ट्रायंगल्स फॉर्म्ड इक्वल टू n-2. n साइड्स असलेल्या पॉलिगॉनमध्ये एकूण ट्रायंगलची संख्या असते n-2. Sum of measures of all the interior angles of a polygon equal to n-2 into 180. पॉलिगॉनच्या सर्व इंटेरियर अँगल्सच्या मेजरची सम n-2 इंटू 180 डिग्री इतकी असते. Each interior angle of n-sided regular polygon equal to n-2 into 180 upon n. रेग्युलर पॉलिगॉनच्या प्रत्येक इंटेरियर अँगलचं मेजर हे n-2 इंटू 180 अपॉन n इतकं असतं. अँगल सम प्रॉपर्टीवर आधारित दोन एक्झाम्पल्स बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे फाइंड द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल द इंटेरियर अँगल्स ऑफ अ पॉलिगॉन विथ 8 साइड्स. 8 साइड्स असलेल्या पॉलिगॉनच्या सर्व इंटेरियर अँगल्सची सम किती आहे हे विचारले. इथं नंबर ऑफ साइड्स n इक्वल टू 8. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल द इंटेरियर अँगल्स ऑफ पॉलिगॉन इक्वल टू n-2 इंटू 180. आता इथं n बद्दल 8 सबस्टिट्यूट करा म्हणजेच 8-2 इंटू 180 इक्वल टू 6 इंटू 180 इक्वल टू 1080 डिग्रीज. दुसरा एक्झाम्पल बघा. फाइंड द नंबर ऑफ साइड्स ऑफ अ रेग्युलर पॉलिगॉन इफ ईच ऑफ इट्स इंटेरियर अँगल इज 108 डिग्रीज. आपल्याला इथं पॉलिगॉनच्या प्रत्येक इंटेरियर अँगलचं मेजर 108 दिले. रेग्युलर पॉलिगॉन आहे आणि आपल्याला नंबर ऑफ साइड्स काढायचे आहेत म्हणजेच n ची व्हॅल्यू काढायची आहे. इच इंटेरियर अँगल ऑफ अ पॉलिगॉन आपल्याला काढण्यासाठी फॉर्म्युला वापरायचा आहे n-2 इंटू 180 अपॉन n. मग आपल्याला n-2 इंटू 180 अपॉन n ची व्हॅल्यू दिली आहे 108. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. देअरफॉर n-2 इंटू 180 इक्वल टू 108 इंटू
n. आता 180 ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून घ्या. 180n मायनस 360 इक्वल टू 108n. आता LHS ला व्हेरिएबल घेऊया, RHS ला कॉन्स्टंट टर्म्स घेऊया. देअरफॉर 180n मायनस 108n इक्वल टू 360. Therefore 72n equal to 360. n equal to 360 upon 72. Therefore n equal to 5. Therefore number of sides equal to 5. आता पॉलिगॉनच्या एक्सटेरियर अँगल्सची सम किती असते ते बघा. सम ऑफ measures of the exterior angles of a polygon equal to 360 degrees. The measure of each exterior angle of a regular polygon of n sides equal to 360 upon n. म्हणजेच n साइड असलेल्या रेग्युलर पॉलिगॉनचा प्रत्येक एक्सटेरियर अँगलचं मेजर हे 360 अपॉन n इतकं असतं. इंटेरियर अँगल आणि एक्सटेरियर अँगल समजण्यासाठी हा एक पॉलिगॉन काढून दाखवलेला आहे. पॉलिगॉनच्या एक्सटेरियर अँगल्सच्या समवर आधारित एक दोन एक्झाम्पल्स बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे, फाइंड द नंबर ऑफ साइड्स ऑफ द पॉलिगॉन इफ द मेजर ऑफ ईच एक्सटेरियर अँगल ऑफ अ रेग्युलर पॉलिगॉन इज 18. पॉलिगॉनच्या प्रत्येक एक्सटेरियर अँगलचं मेजर 18 डिग्रीज दिलेलं आहे. त्यावरून आपल्याला त्या पॉलिगॉनच्या नंबर ऑफ साइड्स काढायचे. आपल्याला माहिती आहे की मेजर ऑफ ईच एक्सटेरियर अँगल ऑफ अ रेग्युलर पॉलिगॉन इक्वल टू 360 अपॉन n. देअरफॉर 18 इक्वल टू 360 अपॉन n. देअरफॉर n इक्वल टू 360 अपॉन 18 इक्वल टू 20. देअरफॉर n इक्वल टू 20. म्हणजेच त्या पॉलिगॉनला 20 साइड्स आहेत. दुसरा एक्झाम्पल बघा. इज इट पॉसिबल टू हॅव अ रेग्युलर पॉलिगॉन विथ मेजर ऑफ ईच एक्सटेरियर अँगल ॲज 25. प्रत्येक एक्सटेरियर अँगलचं मेजर 25 असलेला रेग्युलर पॉलिगॉन काढता येतो का? The measure of each exterior angle of a regular polygon of n sides equal to 360 upon n. म्हणजेच आपल्याला इथं 360 upon n ची व्हॅल्यू 25 दिली आहे. Therefore 25 equal to 360 upon n. Therefore n equal to 360 upon 25. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं तर आपल्याला मिक्स फ्रॅक्शन मिळतो 14 होल 10 अपॉन 25. आता इथं n हा नॅचरल नंबर नाहीये, त्यामुळं आपल्याला मेजर एक्सटेरियर अँगलचं मेजर 25 असलेला पॉलिगॉन काढता येणार नाही. हिअर n इज नॉट अ नॅचरल नंबर, हेन्स इट इज नॉट पॉसिबल to have a regular polygon with measure of each exterior angle as 25. अंडरस्टँडिंग क्वाड्रिलॅटरल्स या चॅप्टरच्या पहिल्या पार्टमध्ये आपण कर्व आणि त्याचे टाइप्स शिकलो, पॉलिगॉन आणि त्याचे टाइप्सही शिकलो, तसंच अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ पॉलिगॉन शिकलो. हा व्हिडिओ पाहून झाल्यावर काही डाऊट्स असतील तर विचारा आणि नंतर वर्कशीट आणि क्विज सोडवा. थँक यू.